पंतप्रधानांच्या आवाहनानंतर परदेशी पर्यटनावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काहींनी या निर्णयाला आक्षेप घेतलाय तर काहींनी देशातच पर्यटन करा असं म्हणत समर्थन केलेलं आहे. दरम्यान नाशिकचे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष मनोज वासवानी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना परदेशामध्ये प्रवास करू नका, वेडिंग डेस्टिनेशन वगैरे सारखे प्रकार जे घडत आहेत आणि त्यातून जी मोठ्या प्रमाणातली आपली इकॉनॉमी ढासळते, त्यासाठी लोकांनी आपलं पर्यटन, आपलं जे काही वेडिंग डेस्टिनेशन असतील ते भारतामध्ये चॉईस करावेत असं आवाहन केलेलं आहे. यासंबंधी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिक टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष वासवानीजी. याच्यात काहीतरी विचार आहे, मोठं विचार आहे, म्हणून ते असं काही बोललेले आहे की जे फक्त टुरिझमनी बाकी पण गोष्ट ते बोलले आहे की पण त्याच्यात आपण पडू नये. तर जेव्हा आपण टुरिझम म्हणतो, बाहेर लोक फिरायला जातात, तर तेव्हा आपल्याला फॉरेक्स रिझर्व्ह आपला यूज होऊन जातो आणि त्यांना असं वाटतोय की आपली जी इंडियन आता जेव्हा आपण डॉलरचा रेट बघतोय, इंडियाचा रेट कमी म्हणजे आपण खाली जाऊ राहिलो आणि रेट आता 90+ झालेला आहे. जर एक वर्ष आपण थांबलो कुठेतरी आणि आपण काही सॅक्रिफायसेस केले नेशन फर्स्ट म्हणून, तर मला असं वाटतं की हा डॉलर रेट आपल्याला 70-75च्या दरम्यान येऊन जाईल, कारण आपला रिझर्व्ह वाढून जाईल. हा ज्यावेळेस कुठे जातो त्यावेळेस तो 10 ते 12 जणांना रोजगार देत असतो. त्यामुळे पर्यटन बाहेर करण्यापेक्षा देशांतर्गत केलं तर तोच रोजगार भारतामध्ये वाढेल आणि भारताची इकॉनॉमी बळकट होईल असं म्हणायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.